नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असा. आज मी तुम्हाला दाखवते एक नवीन रेसिपी. मी इथे एक पारोसा आलाय. त्या पारोशाला एक कपडा बांधून ठेवलाय, हा बघा. आणि दुसरे जे पारोशे आले होते ना, ते पारोशे पण काय केले माकडाने ते दाखवते तुम्हाला. म्हणून साठी मी या पारोशाला एक कपडा बांधून ठेवला. हा बघा, किती मोठा झालाय, आहे ना? आता ह्या पारोशाची मी एक मस्त नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला. या पारोशाचा मी ना एक भाजी केलेल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. मग त्यावरती मला कमेंट आले, काकी या पारोशाची ना भजी सुद्धा खूप छान होते. मी कधी केली नाही, पण आज करून बघते आणि तुम्ही पण बघा. आमच्या कुकरच्या शिट्या पण होतात आहे बघा. आता जेवणाची तयारी आहे आमची. चला मग हा पारोसा काढते मी आणि बघते याची कशी काय भजी होते ती. आणि दुसरी एक तुम्हाला मी रेसिपी दाखवते एकदम मस्त चविष्ट, ती सुद्धा मी कधी केलेली नाहीये. पण मला ह्यांनी सांगितलं की असं एकदा भाजी बनव ना, कशी बघ छान होते करून. म्हणून चला म्हटलं करूया, ती पण भाजी मी करते. तर जाऊया आपण मागच्या परसवात आणि मी काय काढते ती भाजी ते पण तुम्ही बघा. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, दोन होते, हे सकाळच चावून टाकून दिलं बघा. आणखीन दुसरा तुकडा पण दाखवते तुम्हाला. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येते तुम्हाला? हा बघा, दुसरा तुकडा इथे आहे. असं खाऊन टाकून देतात तो, म्हणून साठी कपडा बांधून ठेवावा लागतो. चला जाऊया आता मागच्या परसवात. तुम्हाला दाखवते मी दुसरी रेसिपी कशाची करते. भाजीचीच आहे, पण कोणती भाजी काढते ती मी दाखवते. चला या. मी आले इथे मागच्या परसवात. हे बघा, इथे ना हे मुल्याचं बी आम्ही घातलं होतं, ते रुजून आलंय. एका बाजूलाच भावून आलं म्हणून तिथेच रुजून आलंय आणि बऱ्यापैकी झालंय मोठं सुद्धा. तर मला हे म्हणतात मुल्याचा पाला जरा मोठा झालाय, तर त्याचा पाला काढून मस्त एक जवला घालून एक बनव ना भाजी. तर कारण का त्यांना ती भाजी आवडली. म्हणजे कशी, आमच्या सासूबाईंनी केली होती एकदा, कधी केली असेल आमच्या लग्नाच्या अगोदर, ती त्यांना आवडली होती. तर मला म्हणतात तू पण कर ना बोलते. म्हणून साठी मी तर कधी केली नाही, पण आता हे म्हणतात म्हणून मी करते ती भाजी. हे बघा, असं मोठं झालंय आणि मस्त कवला आहे. मग हा सर्व पाला मी काढून घेते आणि मस्त झणझणीत जवला घालून ही भाजी बनवते. आता ही एवढीशी भाजी आहे ना, आता बाजारामध्ये कमीत कमी 10-15 रुपये जुडी असेल. तुम्हाला सांगू का, जी आपण स्वतः आपल्या जागेमध्ये, आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती आपण घरासाठी जी भाजी रुजवतो, ती भाजी रुजून आल्याच्या नंतर एवढा आपल्याला किती आनंद होतो, खूप आनंद होतो. आणि ती काढताना जो आनंद होतो ना, त्याचं कोण मोलच करू शकत नाही. मी तेवढ्यामध्ये पण खुश आहे, कारण का आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काय एवढं असं म्हणजे विक्री करायची नाहीये. आम्ही आपलं घरच्या पुरतीच आम्ही भाजी रुजवतो आणि ती भाजी आम्हाला एकदम पुरते मस्त. पण तो काढायचा जो आनंद आहे ना, खरंच एक नंबर. असं वाटतं देवानी कष्टाचे फल दिले आम्हाला. मला भरपूर असे कमेंट येतात, काकी तुम्हाला कष्टाचे फल मिळतील, आणि खरंच मिळतात. तुमच्या तोंडात घी साखर, तुमच्या तोंडात तूप साखर.
मला पण असं कमेंट मध्ये काय काय असं कोण कोण सांगतं ना, काकी काय काळजी करू नका, असं होईल तुमचं, तर मला पण ना थोडा धीर येतो, जरा बरं वाटतं मला सुद्धा. खरंच की खरंच कोणतरी माझ्या कुटुंबातली आहेत आणि मला किती धीर देतात. बरं वाटतं की नाही सांगा बघू. हे बघा, आणखीन काढते. कारण का ही जरी एवढी दिसली भाजी तरी होणार एवढीशी, होय की नाही, थोडीशीच होते. आता मोठा मोठा पाला झालाय ना, तो काढते मी. माझं म्हणजे हे तुम्हाला मी 2-3 वेळा बोललेली आहे, पण पुन्हा तुम्हाला सांगते. माझं माहेर कोकणात नाहीये, पण माझं सासर कोकणात आहे. हे देवाची कृपा आहे माझ्यावर. आणि तुम्हाला तर सांगू का मी, आता कोकणात राहायची सवय झाली आहे ना, मुंबईला गेलं तर बिलकुल जमत नाही हो. खरंच असं वाटतं घुटमाडल्यासारखं वाटतं. मग आपले कसं तरी दिवस, आपले थोडे दिवस राहायचं आणि मग सांगते मग मुलांना, चला बाबा आता आम्ही जातो. कसं वाटतंय तुम्हाला कोकणातला माझा व्हिडिओ? तुम्हाला तर कोकण आवडतंच, घडी घडी विचारणं पण बरोबर नाही. पण मी जे कोकणातले व्हिडिओ तुम्हाला शेअर करते कसे वाटतात, आवडतात ना? हा, असं एकमेकाला बघूनच आपल्याला उत्साह येतो आणि काहीतरी आपण पण करावं, आहे की नाही? आता तुम्हाला सांगू का, ही जी मुलाची भाजी आहे ना, मुला म्हणा, पालक, मेथी आणि आपलं ही काय बोलतात ती लाल माठ, ही भाजी आहे ना, तुम्ही शहरात राहत असाल तर छोट्या कुंडीमध्ये पण तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये ठेवून आपल्या एका टायमाची भाजी रुजवू शकता. आणि पण खुटायची नाही हा पूर्ण, वर्ण म्हणजे काय बोलतात ती, पूर्ण उपलून काढायची नाही, वरून खुटून घ्यायची, म्हणजे तिला ना दुसरी परत पानं येतात. असे व्हिडिओ मी तुम्हाला कितीतरी शेअर केलेत. वरचं वरचं मी ढिऱ्या खुटून घेते आणि पुन्हा तिला दुसरी भाजी येते. असं करायचं, पूर्ण उपलायचं नाही. आता हे मुलं आहे ना जमिनीमध्ये आहे, पण मी फक्त पाला काढून घेते बघा. बघा किती भाजी, ही बघा, आहे ना. या मोठ्या मोठ्या 2 जुड्या झाल्यात बघा. बाजारात विकणारे याचे 3 पण करू शकतात. पण आपला म्हणजे एवढी बघा, अशी मोठी मोठी भाजी काढली बघा, टोपली भरून. बस झाली एवढी, आम्हाला दोघांना जास्त काय करायची आहे. आणि या पारोशाची भजी पण तर करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, अर्धवट सोडायचं नाही, तरच मजा येते, होय की नाही? तुम्ही फक्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मग बघा तुम्हाला किती मजा येईल ती. भाजी मागच्या परसवातून काढून आणेपर्यंत कोंबली बघा, ही बघा. आता मी स्वच्छ पाण्यातून धुवून घेते.
भाजी स्वच्छ धुवून घेतली मी. आता ही मी बारीक चिरून घेते आणि ह्याची शेवटला भाजी आपण ही घातली ना कढईमध्ये की शेवटला हे सोलून याची भजी करून घेते ना. तर आताच जर मी सोलून ठेवलं ना तर याला ना पाणी जास्त असतं, मग पाणी पाणी होईल ते आणि एकदम नरम होतील. म्हणूनसाठी हे शेवटला करूया आपण. याला ठेवते मी बाजूला. भाजी मी चिरून घेते. मी अशी मोडते ना तरी काय सुगंध छान येतोय. काय आवाज येते बघा, चर चर ताजी ताज्या भाजीचं. हं, ताजी ताजी भाजी. आ कोकणामध्ये ताजी भाजी, ताजी फळं, चुलीवरचं जेवण, भाकरी, एकदम मस्त निरोगी जीवन. मी आज ही पहिल्यांदाच भाजी करते, बघते कशी होती ती. भाजी तर चांगलीच होणार, पण आपण कधी केलेली नाही तर मग आपल्याला माहिती नाही ना. पण हे तर मला म्हणतात छान होते भाजी, तू एकदा करून तर बघ. ठीक आहे म्हटलं, करते. मी हे सर्व भाजी चिरून घेते. भाजी पण चिरून घेते आणि सोबत मी घेतले 3 कांदे, 2 टमाटर आणि आणि 3 मिरच्या घेतल्यात. ह्या सुद्धा चिरून घेते. कांदा, मिरची, टमाटर आणि हे मुलाची भाजी पण मी कापून घेतले. आता मी जवला भाजून घेते. कढईमध्ये जवला घेतलाय. आता मी गॅस चालू करते. जवला जरासं ना खरपूस भाजून घ्यायचा. मी साफ करून घेतलाय, म्हणजे काय त्यात खडे वगैरे नाही, पण एखादा कुठे असला तर. आणि अशी तेंडली सुकट असते, तुम्ही काय म्हणता याला, मोदकं म्हणतात, अशी असते. मग ती सुद्धा काढली मी, कारण का त्यांच्या मोदकं जी असतात ना सुकट, त्यांची जी डोकी असतात ना त्याच्यामध्ये कच असते. ती पण मी काढून घेतलीत. आता भाजून घेते जरा खरपूस, अगदीच करपवायचं नाही. कोणती पण आपण सुकी मच्छी जर केली ना तर जरासं ना असं परतून घ्यायचं. बोंबील असो, करंदी असो, जवला, काही सुद्धा. सुगंध यायला लागला भाजलेल्याचा. आता मी गॅस बंद करते, कारण का कढई गरम आहे ना, आता करपायचं. तर या वाडग्यात मी काढून घेते. आता मी हे भिजायला ठेवते. थोडा टाइम भिजल्याच्या नंतर एका चालणीमध्ये ओतते मी आणि सर्व पाणी काढून घेते. आता हे थोडा टाइम भिजेपर्यंत मी ती ज्याच्यामध्ये मी जवला भाजून घेतलाय ना त्याच्यामध्येच कांदा फोडणीला देते मी. तर घालते मी यात तेल. आता आपण या भाजीला बिलकुल पाणी नाही लावायचं, वाफेवर करायचे. मग त्यामुळे आहे ना जरासं ना तेल जास्त घालायचं. तेल चांगलं तापलंय. आता यामध्ये कांदा, टमाटर आणि मिरची चांगली तळून घेते मी. आणि जो जवला भिजायला ठेवलाय ना तो सुद्धा मी चालणीमध्ये ओतून पाणी काढून घेते. कांदा, टमाटर, मिरची आणि हे चिरलेली भाजी हे सर्व मी एकजीव करून घेतले. बघा एवढी झाली ना भाजी. आता यात घालते मी सर्व मसाले. हळद, लाल तिखट, कांदा लसूण चटणी, गरम मसाला, चवीनुसार मीठ,
कांदा लसूण जी चटणी आहे ना ती तुम्ही कशात पण घाला, काय भारी लागते चव त्याची. मला तर ना आता ती नाही घातली तर ना जमतच नाही. प्रत्येक भाजीमध्ये किंवा सुका मासे वगैरे सुकट काय केली तरी त्याच्यामध्ये मी घालते, छान लागतं. मी आहे ना कांद्याची पाट घालून ना एकदा जवला बनवला होता. माझी जी रत्नागिरीमध्ये आजी आहे ना तिने मला दाखवलं होतं आणि तिने केली होती, तर काय भारी झाली होती भाजी. म्हणूनसाठी मी सुद्धा केलं इथे आल्याच्या नंतर माझ्या घरी, छान झाली होती. पण हे मुलाचा पाला टाकून मी आज पहिलीच वेळ करते. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आता यात घालते मी धुतलेला जवला. अशा चालणी बघा माझ्याकडे, चालणी आहेत भरपूर आहेत माझ्याकडे, अशा चालणी छोटी मोठी भरपूर आहे. एकामध्ये तर मी मुल्याचा पाला सुद्धा धुवून ठेवला होता चालणीमध्ये पाणी निघण्यासाठी. असं याच्यामध्ये जर ओतलं ना असं जवला तर ते काय होतं माहितीये, आपण कितीतरी जवला सुपामध्ये घेऊन जरी असं पाकडला ना तरी त्याचा भुसा निघतोच निघतो. मग अशा गाळणीमध्ये जे आपण ठेवला ना जवला धुवून आणि दोन तीन वेळा धुवायचं गाळण असं नळाखाली धरून, ते सगळं भुसा वगैरे ना निघून जातं. हा काय भारी झालं बघा. आता यात मी एक वस्तू घालते, हे बघा ओलका बघू हे काय आहे. ही आहेत ना कच्ची कैरी असते ना, त्या पडलेल्या असतात ना त्या कच्च्या कैऱ्या मी अशा 2-2 तुकडे केले, हे बघा. आणि त्यांना मीठ आणि असं धने पावडर मिळून मी असं सुकवलं होतं आणि बरणी भरून ठेवली होती. काय भारी लागतं डाळीत वगैरे टाकलं तर. आता हे सुद्धा मी 2 टाकते, जास्त आंबट नको नाही. टमाटर पण मी मोठे मोठे 2 घेतलेत. आता याला मी मंद आचेवरती झाकण मारून ठेवते मी यावर झाकण आणि गॅस करते थोडा स्लो. आता हे वाफेपर्यंत मी काय करते, जे पारोस आहे ना त्याला सोलून असे छोटे छोटे खाप करून घेते. तर यात घेते मी बेसन. आपल्या अंदाजाने घ्यायचं, जेवढी आपल्याकडे कापलेली आहेत ना त्याप्रमाणे घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, थोडं पाणी अगदीच थोडं थोडं घालत राहायचं. पातळ करायचं नाही, त्यावरती बरोबर जरा जाडसर लेअर आली पाहिजे. हे बघा असं झालं पाहिजे, एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. आता मी बघते आपली जवला आणि मुलाची भाजी कशी झाली ती बघूया. हा छान झाली ना. ते बघा जे मी कच्च्या कैरीची जी फोडं टाकलेली ते पण नरम झाली. अजून थोडी ठेवते मी झाकून वाफेवरच. आता या कढईला ठेवते मी बाजूच्या गॅसवर आणि इथे मी पारुशाची भजी तळून घेते, म्हणजे दोन्ही पण सोबत होतील ना. आता इथे ठेवते मी भजी फ्राय करण्यासाठी कढई आणि ही कढई ठेवली इथे मंद आचेवर. तर ह्यात घेते मी तेल आपलं तापलंय बघा, मस्त उकळल्यासारखं झालंय. तर ह्यात मध्ये एक एक असं बुडवते मी आणि सोडते. मी काय हे कधी केलेलं नाही, पण मला कमेंट आलं काकी भजी बनवा, म्हणून मी अगोदर एकच घालून बघते तेलामध्ये. आपल्याला खात्री असली पाहिजे ना. तुम्ही काय मला काय चुकीचं सांगणार नाही हो, राग मानू नका. पण मी तरी कधी केलं नाही म्हणून साठी म्हटलं अगोदर करून बघते. हा छान झालेलं आहे बघा. आता दुसरं तेला सोडायला काय हरकत नाही. हा पीठ आहे ना मी जरा घट्टच घेतलंय, म्हणजे याचा अर्थ असा पीठ जरा घट्टच घ्यावं. हे तर झालं मस्त बघा, छान झालं ना. तर आता तर मला समजलं तर याची सुद्धा भजी करतात करून. हा एक नंबर.
किती छान झाली ना भाजी. अशा प्रकारे आता हे सर्व मी तळून घेते. आता मी बघते आपली गवल्याची आणि मुळ्याची भाजी कशी झाली. हा, छान झाली, एकदम कंप्लीट रेडी आहे. तर मी गॅस बंद करते. आपली भजी पण पारुशाची तयार आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हा, काय सुगंध येतोय. सुका जवला, मुळ्याचा पाळा घालून केलेला आणि पारोश्याची भजी. किती सुंदर डिश आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटलं. रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्कीच करून बघा. कोकणातली ताज्या ताज्या पारोश्याची गरमागरम भजी आणि मुळ्याचा पाला घालून केलेला झणझणीत सुका जवला. रेसिपी आवडली तर आजच करून बघा आणि मला कमेंट करा. आणखी पण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.